समाचार अब तक, सत्य का साहस। पवनी वन परिक्षेत्र बफर झोन हद्दीत येणाऱ्या देवलापार जवळील डोंगरताल गावात सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना 27 एप्रिल सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली आहे। सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरताल येथील रहिवासी विठ्ठल कोदूजी वरखडे वय 64 वर्ष हे सकाळच्या सुमारास आपल्या गावातील शेतात शेतकाम करण्याकरिता गेले होते। शेताच्या बाजूला लपून बसलेल्या एका पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केला। अचानक वाघाने केलेल्या हल्ल्याने विठ्ठल घाबरून गेले व आरडाओरड करू लागले। त्यावर वाघ शेतकऱ्याला गंभीर जखमी करून पळून गेला। झिंझेरिया येथील काही शेतकऱ्यांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेले। घटनेची माहिती जखमीने गावातील लोकांना दिली। गावातील लोकांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, मात्र जखमीला ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेल्याने गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले व वन परिक्षेत्र कार्यालय पवनी यांना घटनेची माहिती देण्यात आली। वन विभागाची टीम रुग्णालयात पोहोचली व पुढील उपचारासाठी जखमीला मेडिकल कॉलेज नागपूर येथे पाठवण्यात आले। 24 एप्रिल रोजी गो विज्ञान अनुसंधान केंद्राच्या मागच्या बाजूला सुनील चौधरी नावाच्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते। परत 3 दिवसानंतर डोंगरताल येथील विठ्ठल वरखडे यांना वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले। यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या वाघाची तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। आजच्या न्यूज करिता मेहर कोळे, रामटेक।